हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी लोअर डिव्हिजन क्लर्क याचा 20 युनिट सॉल्व करत आहे, जो आहे नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंटचा सेल ऑफ गुड्स ऑन अप्रूव्हल ऑन रिटर्न बेसिसचा. ठीक आहे. याच्या आधी आपण 19 युनिट्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, मीन्स जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार. ठीक आहे. तसंच 2 तारीख 2 मे ही जी आहे ही लास्ट डेट होती. ठीक आहे. फॉर्म भरण्यासाठी ज्यांनी पण फॉर्म भरलेले आहे त्यांनी आतापासून प्रॅक्टिस करणं स्टार्ट करून द्या, जेणेकरून एक्झाम 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये केव्हा पण येऊ शकते. ठीक आहे. तर तुमची प्रॅक्टिस एक्झाम पर्यंत होऊन जायला पाहिजे. ठीक आहे. कारण की खूप मोठा सिलेबस आहे. आता आपण फक्त अकाउंटचाच पाहत आहे, प्लस याच्यासोबत रिझनिंग पण आहे, मॅथ्स पण आहे आणि मराठी पण आहे. तर हे पण तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्याच्यासाठी चांगली प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपण जे 300 रुपीज फीस भरली आहे, कमीत कमी त्याच्यासाठी सुद्धा तरी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे. असं नाही की वेळेवर अकाउंट मला येतं, हे येतं, ते येतं, असं करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला चांगला पेपर गेला पाहिजे आणि आपण जॉईन झालो पाहिजे, या हिशोबानेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर जे पण काही व्हिडिओज मी टाकलेले आहे अकाउंट्स रिलेटेड, ते सर्व व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा, आजचा जो टॉपिक आहे त्याच्यावर आपण काय कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर अकाउंटिंग रेकॉर्ड्स, कॉमन एमसीक्यूज आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेज. ठीक आहे. हे 4 टॉपिक्स आपण कव्हर करणार. छोटा टॉपिक आहे, जास्त मोठा नाही आहे. याच्यामध्ये आपण की पॉईंट्स, 35 एमसीक्यूज आणि असाइनमेंट सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. चला बघा, एक अकाउंटिंगच्या बुक्स अवेलेबल आहेत, पीडीएफ फक्त अवेलेबल आहेत, जे कंबाईन्स आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर 6 सध्या अवेलेबल आहे, जे आहे फायनान्शियल अकाउंटिंग, जीएसटी, ऑडिटिंग अँड इथिक्स, कॉस्ट अकाउंटिंग, बिझनेस लॉ आणि इन्कम टॅक्स. तसंच याच्यामध्ये एक फायनान्स मॅनेजमेंट सुद्धा ऍड होणार आहे. ठीक आहे. तर असे 7 पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा, तिथे तुम्हाला बुक्स मिळून जाणार. आणि डिस्काउंट्स पण आहे बुकवर, 100 रुपीज ऑन ईच पीडीएफ. ठीक आहे. आणि हे पीडीएफची व्हॅलिडिटी डिस्काउंट फक्त 10 मे पर्यंत राहणार आहे. ठीक आहे. ज्यांना पण या कंबाईन बुक्स पाहिजे असेल, कंबाईन बुक घेऊन घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. कारण की याच्यामध्ये मिनिमम आपण 50 एमसीक्यूज आणि 25 ट्रू अँड फॉल्स असे सॉल्व्ह केलेले आहेत, मीन्स जेणेकरून तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर कंबाईन बुक मिळालं तर आणखी काही ऑफर मिळून जाईल तुम्हाला त्याच्यामध्ये, सगळ्यात बुक परचेस केलं तर ते तर आणखी बेस्टच होऊन जाईल. ठीक आहे. तर ज्यांना पण बुक लागत असेल त्यांनी या नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला तिथे बुक्स मिळून जाणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आजचा टॉपिक, जो आहे आपला सेल ऑफ गुड्स ऑन अप्रुव्हल ऑन रिटर्न बेसिसचा. तर बघा, इथे इंट्रोडक्शन सगळ्यात पहिले कव्हर केलेलं आहे. तर बघा काय म्हटलंय, सेल ऑफ गुड्स ऑन अप्रुव्हल ऑन रिटर्न बेसिसचा. ठीक आहे. तर बघा, अकाउंटिंग ट्रीटमेंट वेन द बिझनेस सेंड टू गुड्स. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, की जेव्हा आपण बिझनेसमध्ये गुड्स सेंड करतो तर त्याला आपण कोणत्या टाईपने ट्रीट करतो आहे, त्याचे आपल्याला इथे टाईप दिलेले आहे. बरोबर आहे. सगळ्यात पहिले पार्ट जो आहे तो एक कॅज्युअली राहतो, सेकंड आहे फ्रिक्वेंटली आणि थर्ड आहे न्यूमरसली. ठीक आहे. तर कॅज्युअली मध्ये फक्त ट्रान्झॅक्शन इज ट्रीटेड ॲज अ ऑर्डिनरी सेल. जसं आपण कोणताही ऑर्डिनरी एक सेल करतो त्याच्याला आपण काय म्हणतो, कॅज्युअली. फ्रिक्वेंटली मीन्स काय होते, सेल ऑर रिटर्न जर्नल इज प्रिपेअर्ड विथ द 4 मेजर कॉलम्स. ठीक आहे. आता जेव्हा आपण फ्रिक्वेंटली कोणता सेल किंवा रिटर्न करतो आहे तर त्याच्यामध्ये 4 कॉलम्स येतात. बघा, गुड सेंड ऑन अप्रुव्हल, सेकंड गुड रिटर्न, थर्ड गुड अप्रूव्ड अँड फोर्थ आहे बॅलन्स. ठीक आहे. तसाच न्यूमरसली जर पाहिलं तर इथे कंबाईन होऊन जातं सर्व, सेल्स ऑर रिटर्न डे ऑफ बुक, त्याच्यानंतर सेल्स ऑर रिटर्न रजिस्टर अँड ट्रीटेड ॲज अ मेमोरंडम बुक. तशा त्याच्यात न्यूमरसली मध्ये आला तर 3 याच्यामध्ये लाईफ सायकल मध्ये तो चालतो आहे. ठीक आहे. तर हाच कन्सेप्ट आपल्याला आज पूर्ण बघायचा आहे याच्यामध्ये. चल, आता सगळ्यात पहिले बघा इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता फर्स्ट पॉइंट आहे आपला नॉर्मल सेल रिकॉग्नायझेशन. आता नॉर्मल सेल रिकॉग्नायझेशन बघा काय म्हटलंय, गुड सोल्ड आर इमिडिएटली ट्रीटेड ॲज अ सेल अँड रेकॉर्डेड ॲज अ रेव्हेन्यू. मीन्स सामान्य व्यवहारात वस्तू विकल्या गेल्यावर लगेच विक्री मानली जाते व महसूल नोंदवला जातो. मीन्स जनरल याच्यामध्ये जर पाहिलं आपण, जनरल जर सेल केलेला आहे, गुड सोल्ड केलेला आहे, तर त्याला डायरेक्ट आपण सेल व्यवहारामध्ये मीन्स सेल्स बुक मध्ये आपण त्याला काय करू शकतो, ॲज अ रेव्हेन्यू रेकॉर्ड करतो. सेकंड आहे सेल ऑन रिटर्न ऑर अप्रुव्हल बेसिस. बघा, गुड आर सेंड विथ अन ऑप्शन टू रिटर्न ऑर रिटर्न विद इन अ स्पेसिफाईड पिरियड. जसं आपण कोणतंही ऑनलाईन शॉपिंग करतो
तर परचेस केल्यावर त्याच्यानंतर रिटर्न करण्याची काय राहते, त्याची एक प्रोसिजर राहते, बरोबर आहे. विदिन अ टाइम आपल्याला दिला राहते, या टाइम मध्ये आपण त्याला काय करू शकतो, रिटर्न करू शकतो. तेच आहे दिला जातो ठराविक कालासाठी. ठीक आहे, तोच राहते आपला सेल ऑन रिटर्न. नंतर बघा थर्ड पॉइंट दिला आहे, पर्पज ऑफ सच अ सेल्स. बघा, यूज टू बूस्ट सेल और लॉन्च न्यू प्रोडक्ट इन कॉम्पिटिटिव्ह मार्केट. आता याचा पर्पज काय आहे सेल रिटर्नचा, बघा, ही पद्धत विक्री वाढवण्यासाठी किंवा नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. फोर्थ आहे प्रिव्हलन्स इन ऑनलाईन सेल्स. बघा, कॉमन इन ई कॉमर्स, रिटर्न अलाउड इफ प्रोडक्ट डज नॉट मॅच ऑनलाईन डिस्क्रिप्शन. बरोबर आहे. आपण ई कॉमर्स जसं कोणती ऑनलाईन शॉपिंग करतो आहे तर त्याच्यामध्ये आपण रिटर्न गुड्स करण्यासाठी आपल्याला अलाउड राहते. जर आपल्याला जे डिस्क्रिप्शन आहे आणि प्रोडक्ट मिसमॅच झाला तर आपण त्याला काय करू शकतो, रिटर्न सुद्धा करू शकतो. बघा, सध्या ऑनलाईन विक्रीत ही पद्धत जास्त वापरली जाते. तिथे वस्तू वर्णनासारखी नसेल तर ग्राहक परत करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे फोर्थ ओनरशिप ट्रान्सफर. बघा, पोझेशन चार्जेस बट ओनरशिप ट्रान्सफर ओनली आफ्टर अप्रुव्हल ऑर टाइम एक्सपायरी. वस्तूची मालकी ग्राहकाकडे फक्त मान्यता दिल्यानंतर किंवा कालावधी संपल्यावरच जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिफ्थ ओनरशिप ट्रान्सफर. हे आताच बघितलं आपण, टाइम एक्सपायरी आणि कस्टमर लायबिलिटी आहे. बघा, नो लायबिलिटी अंटिल अप्रुव्हल, ऍडव्हान्स पेमेंट मे बी रिफंडेड इफ गुड रिटर्न. ग्राहकाला वस्तू परताव्याच्या कालावधीत कोणतीही जबाबदारी नसते. ऍडव्हान्स पेमेंट परत मिळू शकते. ठीक आहे. जर आपण ग्राहकाला कोणताही कालावधी जर नसली तर कोणतीही जबाबदारी नसते, ऍडव्हान्स पेमेंट परत मिळू शकते. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट म्हटलं आहे कंडिशन ऑन सेल ऍज पर सेल्स गुड ऍक्ट 1930. आता कंडिशन्स काय आहे सेलच्या, बघा, फर्स्ट आहे बायर अप्रूव्ह और एक्सेप्ट द गुड. ठीक आहे. सेकंड, बायर डज नॉट एनी ऍक्ट अडॉप्टिंग द ट्रान्झॅक्शन. अँड थर्ड, बायर रिटेन गुड्स बियॉन्ड द स्पेसिफाईड और रिझनेबल टाइम विदाउट रिजेक्शन. ठीक आहे. विक्रीचे 3 निकष सेल ऑफ गुड्स ऍक्ट नुसार. बघा, ग्राहक मान्यता देतो. ठीक आहे. व्यवहार स्वीकारतो, अशी कृती करतो. आणि थर्ड, वस्तू परत न करता ठराविक कालावधी निघून जातो. बरोबर आहे. या कंडिशन्स असतात सेल रिटर्नच्या. ठीक आहे. आता बघा त्याच्यावरचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे अंडर नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस वेन इट इज रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ गुड रिकॉग्नाइज. सामान्य व्यवहार प्रक्रियेनुसार माल विकल्यावर महसूल कधी ओळखला जातो. तर बघा, ऑप्शन आहे आपल्याजवळ, वेन गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड. सेकंड, वेन गुड्स आर डिलिव्हर्ड टू कस्टमर. थर्ड, वेन गुड्स आर सोल्ड अँड ओनरशिप इज ट्रान्सफर्ड. अँड फोर्थ, वेन द गुड्स आर सोल्ड रिगार्डलेस ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट, वेन गुड्स आर सोल्ड रिगार्डलेस ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप. मीन्स माल विकल्यावर मालकी हस्तांतरण झालं की नाही याची पर्वा न करता. ओके. नेक्स्ट, सेकंड, इन सेल और रिटर्न ट्रान्झॅक्शन वेन डज ओनरशिप ऑफ गुड पास टू द बायर. विक्री किंवा परतावा व्यवहारात मालाची मालकी ग्राहकाकडे कधी जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, वेन गुड्स आर डिस्पॅच. सेकंड, वेन बायर अप्रूव्ह और रिटेन गुड्स आफ्टर एक्सपायरी ऑफ स्पेसिफाईड टाइम. थर्ड, ऑन रिसिप्ट ऑफ गुड्स. अँड फोर्थ, वेन पेमेंट इज मेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वेन बायर अप्रूव्ह और रिटेन गुड्स आफ्टर एक्सपायरी ऑफ स्पेसिफाईड टाइम. ग्राहक माल स्वीकारतो किंवा दिलेल्या कालावधीच्या नंतर परत करत नाही. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ सेल ऑन अप्रुव्हल बेसिस. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये मान्यतेवर विक्रीचा भाग नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनरशिप इज ट्रान्सफर इमिडिएटली ऑन डिस्पॅच. सेकंड, possession is transferred to the customer. Third, customer can return goods with the specified period. And fourth, no liability is incurred until acceptance. Okay, no liability is incurred until acceptance. The correct answer आहे first, ownership is transferred immediately on dispatch. माल पाठवल्यानंतर मालकी ताबडतोब हस्तांतरित होते. नेक्स्ट, फोर्थ, in online sales under sale or return basis, what right does the buyer have? ऑनलाईन विक्रीत विक्री किंवा परतावा तत्वावर ग्राहकास कोणते अधिकार असतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, बायर मस्ट एक्सेप्ट द गुड. सेकंड, बायर कॅन नॉट डिमांड रिफंड वन्स पेमेंट इज मेड. थर्ड, बायर कॅन रिटर्न द गुड्स अँड क्लेम रिफंड ॲज टर्म.
अँड फोर्थ बायर मस्ट पे ओनली आफ्टर द एक्सेप्टिंग गुड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड. बायर कॅन रिटर्न द गुड्स अँड क्लेम रिफंड ॲज पर टर्म. ग्राहक अटीनुसार माल परत करून परतावा मागू शकतो. नेक्स्ट फिफ्थ. अकॉर्डिंग टू द सेल ऑफ गुड ऍक्ट 1930, when is the transaction treated as sale? माल विक्री कायदा 1930 नुसार व्यवहार कधी विक्री म्हणून ओळखला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, when goods are delivered to buyer. Second, when buyer accept or return goods without rejection. Third, when invoice is generated. And fourth, when seller receive payment. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. when buyer accept or return goods without rejection. ग्राहक माल स्वीकारतो किंवा परत न करता ठेवतो तेव्हा. ओके. आता बघा नेक्स्ट पॉइंट आपला 20.2 अकाउंटिंग रेकॉर्ड्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे बघा 20.2.1. when the business send goods casually on sale or return basis. ऑर्डिनरी सेल्स ट्रीटमेंटचं बघा काय आहे सामान्य विक्रीप्रमाणे नोंद. when transaction are few, goods sent on sale or return basis are treated as ordinary sale. हे आपण बघितलंय. काही व्यवहार असल्यास माल विक्री किंवा परतावा या आधारावर पाठवलेला असतो आणि त्याची नोंद सामान्य विक्रीप्रमाणे केली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी सेल. ठीक आहे. आता बघा इथे सेकंड पॉइंट आहे नो रिटर्न ऑर इंटिमेशन. माल न परवितल्यास किंवा प्रक्रिया न आल्यास. तर बघा इफ गुड्स आर नॉट रिटर्न or no communication is received within a specified period, the original sale entry remains valid. जर माल ठराविक कालावधीत परत आला नाही किंवा कोणतीही प्रक्रिया आली नाही तर विक्रीची मूळ नोंद वैध राहते. ठीक आहे. नेक्स्ट आहे गुड रिटर्न विदिन अ टाइम. ठराविक वेळेत माल परवितल्यास. बघा रिव्हर्स एंट्री इज पास टू कॅन्सल द ओरिजिनल सेल. ठीक आहे. विक्रीची नोंद रद्द करण्यासाठी उलट नोंद केली जाते. आता बघा इयर एंड ट्रीटमेंट वर्षाखेर नोंदणी कशी राहते बघा. इफ टाइम लिमिट हॅज एक्सपायर्ड अँड गुड्स आर विथ द कस्टमर. जर वेळ पूर्ण न झाल्यास आणि माल ग्राहकाकडे शिल्लक असल्यास. तर बघा कॅन्सल अर्लियर सेल एंट्री. विक्रीची नोंद रद्द करावी. नंतर व्हॅल्यू गुड्स ॲट द कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लो आर इन्क्लुडिंग इन क्लोजिंग इन्व्हेंटरी. मालाची किंमत खरेदी किंमत किंवा बाजारभाव जो कमी असेल ठरवून बंद स्टॉक मध्ये समाविष्ट करावा. मीन्स क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. आता बघा याच्यात जर्नल एंट्रीज दिलेल्या आहेत, ट्रान्झॅक्शन दिलेले आहे आणि त्याचा एंट्रीज दिल्या आहे. बघा काय आहे फर्स्ट ट्रान्झॅक्शन वेन गुड्स आर सेंड. माल पाठवल्यानंतर. तर बघा एंट्री काय होते ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. मीन्स देह ग्राहक खाते डेबिट ते विक्री खाते. ठीक आहे. सेकंड म्हटलंय बघा गुड्स रिटर्न विदिन अ टाइम. माल वेळेत परत आल्यास. तर बघा सेल रिटर्न अकाउंट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट. विक्री परतावा डेबिट खाते आणि ते देय खाते ग्राहक खाते. ठीक आहे. थर्ड गुड एक्सेप्टेड सेम प्राइस. माल स्वीकारला किंमत तीच. त्याच्यामध्ये काहीच एंट्री होत नाही. ठीक आहे. फोर्थ आहे गुड एक्सेप्टेड ॲट हायर प्राइस. अधिक किमतीने स्वीकारला. तर बघा ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट इन अ डिफरन्स. ठीक आहे. देय ग्राहक खाते डेबिट ते विक्री खाते तफावत. ठीक आहे. फिफ्थ पॉइंट आहे गुड एक्सेप्टेड ॲट लोअर प्राइस. मीन्स कमी किमतीने स्वीकारला. तर बघा सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट मीन्स डिफरन्स. विक्री खाते डेबिट ते ग्राहक खाते क्रेडिट. नेक्स्ट सिक्स्थ आहे इयर एंड गुड स्टील विथ कस्टमर. ठीक आहे. तर सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट मीन्स विक्री खाते डेबिट ते देय खाते क्रेडिट. आणि सेकंड आहे ऍडजस्टमेंट फॉर क्लोजिंग एंट्री. बंद स्टॉक साठी नोंद. तर बघा इन्व्हेंटरी विथ कस्टमर अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट मीन्स कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लो. ठीक आहे. मीन्स ग्राहकांकडे इन्व्हेंटरी खाते डेबिट ते ट्रेडिंग खाते खरेदी किंवा बाजारभाव जो कमी असेल त्याचा. ठीक आहे. तर अशा टाइप मध्ये आपण गुड सेंट मध्ये कॅज्युअली सेल रिटर्न बेसिसवर एंट्री करतोय. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे व्हॉट इज द जर्नल एंट्री वेन गुड्स आर सेंट ऑन सेल ऑन रिटर्न बेसिस.
माल विक्री किंवा परतावा तत्वावर अपवादाने पाठवला गेला असता कोणती लेखाजोखा नोंद केली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल अकाउंट टू कस्टमर अकाउंट, सेकंड ट्रेड रिसिवेबल अकाउंट टू कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, third inventory account debit to sales account, and fourth no entry is passed. The correct answer is second trade receivable account customer account debit to sales account, व्यापारी देणी ग्राहक खाते डेबिट किंवा विक्री खाते क्रेडिट. Next, second, what journal entry is passed when goods are returned within a specified time limit? ठराविक कालावधीमध्ये माल परत आल्यास कोणती नोंद केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो एंट्री इज नीडेड, second sales return account to customer account, third inventory account debit to trading account, and fourth sales account debit to cash account. The correct answer is second sales return account debit to customer account, विक्री परतावा खाते डेबिट आणि ग्राहक खाते क्रेडिट. Next, third, if the goods are accepted at price lower than invoice price, what is the journal entry? जर ग्राहकाने इनवॉइस किमतीपेक्षा कमी किमतीने माल स्वीकारला तर कोणती नोंद केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट, ठीक है, और कस्टमर डिफरेंस, ठीक है, कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, थर्ड नो एंट्री, एंड फोर्थ कैश अकाउंट टू सेल्स अकाउंट. करेक्ट आंसर आहे फर्स्ट सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट और कस्टमर अकाउंट, जो पण काही डिफरन्स असेल तो. Next, fourth, if goods remain with customer at the end and return period is not expired, what should be done? वर्षाअखेरीस माल ग्राहकाकडे आहे आणि परताव्यासाठी मुदत संपलेली नाही तर काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो एंट्री इज रिक्वायर्ड, सेकंड कन्सिडर देम एज अ सेल, थर्ड कॅन्सल अर्लियर सेल एंट्री अँड ट्रीट गुड एज अ क्लोजिंग स्टॉक, अँड फोर्थ ट्रान्सफर गुड टू द कस्टमर अकाउंट परमनंटली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅन्सल अर्लियर सेल एंट्री अँड ट्रीट गुड ॲज अ क्लोजिंग स्टॉक, पूर्वीची विक्री नोंद रद्द करून मालास बंदी स्टॉक म्हणून वागवा. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द ॲडजस्टिंग एंट्री फॉर गुड लाईंग विथ कस्टमर ॲट इयर एंड, कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लो? वर्षाअखेरीस ग्राहकाकडे असलेल्या मालाची कोणती समायोजित नोंद केली जाते खर्च किंमत बाजारभाव जे कमी असेल? तर बघा ऑप्शन आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू इन्व्हेंटरी अकाउंट, सेकंड नो एंट्री इज रिक्वायर्ड, थर्ड इन्व्हेंटरी विथ कस्टमर ऑन सेल और रिटर्न अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, आणि फोर्थ सेल अकाउंट डेबिट टू इन्व्हेंटरी अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्व्हेंटरी विथ कस्टमर ऑन सेल और रिटर्न अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, विक्री किंवा परतावा तत्वावर ग्राहकाकडे असलेला स्टॉक खाते डेबिट, ट्रेडिंग खाते क्रेडिट. आता बघा नेक्स्ट जो पॉइंट आहे 20.2 आहे आपला आणि त्याच्यामधला आहे 20.2.2 वेन बिझनेस सेंड गुड्स फ्रिक्वेंटली ऑन सेल ऑन रिटर्न. पहिले कॅज्युअल होता, आता फ्रिक्वेंटली सेल रिटर्न आहे, ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळणार. प्लस ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करा, जेणेकरून तिथे तुम्हाला पूर्ण पीडीएफ मिळून जाणार, ठीक आहे. तर बघा फ्रिक्वेंटली सेल ऑन बेसिस ऑफ अकाउंटिंग मध्ये बघा वारंवार विक्री किंवा परतावा तत्वावर व्यवहाराचे लेखन. बघा कन्सेप्ट दिलेले आपल्याला बघा नो इमिडिएट सेल इज रेकॉर्डेड वेन गुड्स आर सेंड, वस्तू पाठवल्यावर त्वरित विक्रीची नोंद केली जात नाही. सेकंड आहे सेल इज रिकॉग्नाइज ओनली वेन कस्टमर अप्रूव्ह और इंडिकेट एक्सेप्टन्स, फक्त ग्राहकाने मंजुरी दिल्यावर किंवा माल ठेवल्याचा संकेत दिल्यावरच विक्री समजली जाते, ठीक आहे. अँड गुड्स आर रेकॉर्डेड इन अ सेल और रिटर्न डे बुक नॉट अ सेल्स बुक, आणि जे गुड्स आहे ते फक्त डे बुक मध्ये आपण काय करतो आहे रेकॉर्ड करतो आहे, सेल्स बुक मध्ये नाही. आता बघा स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला, डे बुकचं स्ट्रक्चर दिलेलं आहे इथे, पूर्ण स्ट्रक्चर डिफाईन आहे, त्याचे हेडिंग काय आहे ते पण डिफाईन आहे. बघा फर्स्ट 4 कॉलम जे आहेत ते आहे गुड सेंड ऑन अप्रुव्हलचं, तर बघा डेट दिलेला आहे पर्टिक्युलर फोलिओ आणि अमाऊंट. सेकंड जो कॉलम आहे 4चा त्याच्यामध्ये गुड्स रिटर्न दिलेला आहे, त्याच्यामध्ये डेट पर्टिक्युलर फोलिओ अमाऊंट. मग पुन्हा 4 कॉलम्स आहे गुड अप्रूव्हचा आणि लास्ट आहे बॅलन्स शीटचा. तर असं डे बुक स्ट्रक्चर राहते जेव्हा आपण गुड्स रिटर्न करतो ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेंटली, ठीक आहे. तर बघा गुड सेंड ऑन अप्रुव्हल, गुड रिटर्न, गुड अप्रूव्ह अँड बॅलन्स,
ठीक आहे. या टाईप मध्ये काय राहते, स्ट्रक्चर डिफाईन राहते डे बुकचं, जेव्हा आपण कोणतेही गुड सेंड करतो आणि रिटर्न बेसिसवर राहते. आता बघा अकाउंटिंगची प्रोसेस दिलेली आहे. फर्स्ट दिलेली आहे इथे बघा, गुड सेंड ऑन अप्रुव्हल. तर ओनली रेकॉर्ड इन अ डे बुक, नो जर्नल एंट्री. फक्त डे बुक मध्ये नोंद, कोणतीही खाती नोंद नाही. ठीक आहे. सेकंड आहे आपल्याजवळ गुड रिटर्न. तर रेकॉर्डेड इन 5 to 8 कॉलम डे ऑफ बुक, जे आता आपण पाहिलं स्ट्रक्चर, ग्राहकाकडून परत आल्यास मालाची नोंद. थर्ड आहे गुड्स अप्रूव्ड बाय कस्टमर. तर कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ग्राहक खाते डेबिट आणि विक्री खात्यास क्रेडिट. इयर मध्ये गुड्स स्टील विथ द कस्टमर अनसोल्ड. तर गुड्स विथ कस्टमर ऑन सेल अकाउंट और रिटर्न अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, ग्राहकाकडे असलेल्या माल खाती डेबिट आणि व्यापार खात्यास क्रेडिट. ठीक आहे. तर अशा आपण एंट्री त्याच्यामध्ये करतोय. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज दिलेले आहे. अंडर सेल और रिटर्न बेसिस वेन इज द सेल रेकॉर्डेड. विक्री किंवा परतावा तत्वावर व्यवहार करताना विक्रीची नोंद कधी केली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेन गुड्स आर डिस्पॅच, सेकंड वेन गुड्स आर रिटर्न, थर्ड वेन कस्टमर अप्रूव्ह और रिटर्न गुड्स, अँड फोर्थ वेन पेमेंट इज रिसीव्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, वेन कस्टमर अप्रूव्ह और रिटर्न गुड्स, ग्राहकाने संमती दिल्यावर ग्राहक किंवा माल ठेवला तर. नेक्स्ट सेकंड, which book is used to record frequent sale or return transaction. वारंवार विक्री किंवा परतावा व्यवहारासाठी कोणती वही वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स बुक, परचेज बुक, सेल और रिटर्न जर्नल अँड कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेल और रिटर्न जर्नल मीन्स डे बुक. नेक्स्ट थर्ड, when goods are sent on approval basis initial entry is made in. माल संमतीसाठी पाठवला जातो तेव्हा सुरुवातीची नोंद कुठे केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स लेजर, जर्नल लेजर, थर्ड सेल और रिटर्न डे बुक, अँड फोर्थ परचेस रजिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेल और रिटर्न डे बुक, विक्री किंवा परतावा डे बुक. नेक्स्ट फोर्थ, ऑन अप्रुव्हल बाय द कस्टमर विच एंट्री इज पास. ग्राहकाने संमती दिल्यावर कोणती नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सेकंड सेल्स अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट, थर्ड नो एंट्री, अँड फोर्थ इन्व्हेंटरी अकाउंट टू कस्टमर अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ग्राहक खाते डेबिट ते विक्री खाते क्रेडिट. नेक्स्ट फिफ्थ, इफ द कस्टमर रिटर्न द गुड्स व्हॉट इज एंट्री. ग्राहकाने माल परत केला तर कोणती नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट, सेकंड कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, थर्ड नो एंट्री, अँड फोर्थ सेल अकाउंट डेबिट टू इन्व्हेंटरी अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट, विक्री परतावा खाते डेबिट ते ग्राहक खाते क्रेडिट. नेक्स्ट सिक्स्थ, द बॅलन्स कॉलम इन सेल और रिटर्न जर्नल शोज. विक्री किंवा परतावा जर्नल मध्ये शिल्लक कॉलम काय दर्शवतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट ऑन गुड्स, सेकंड व्हॅल्यू ऑफ गुड्स लाईंग विथ कस्टमर, थर्ड रिटर्न गुड्स, अँड फोर्थ क्लोजिंग स्टॉक इन वेअर हाऊस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड व्हॅल्यू ऑफ गुड्स लाईंग विथ कस्टमर, ग्राहकाकडे असलेल्या मालाची किंमत. नेक्स्ट सेवन्थ, ॲट द इयर एंड हाऊ इज अनसोल्ड स्टॉक विथ कस्टमर ट्रीटेड. वर्षाअखेर ग्राहकाकडे न विकलेला माल कसा हाताळला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शो ॲज इन्व्हेंटरी ॲट कॉस्ट NRV, सेकंड ट्रीटेड ॲज अ सेल, थर्ड रिटर्न ऑफ, अँड फोर्थ इन्क्लुडेड इन अकाउंट रिसेवेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट शो ॲज अ इन्व्हेंटरी ॲट कॉस्ट NRV, खर्च किंमत किंवा निव्वळ किमतीने साठ्यात दाखवतो. नेक्स्ट 8, द अमाऊंट ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट फॉर गुड्स लाईंग विथ कस्टमर इज. ग्राहकाकडे असलेल्या मालाची रक्कम ट्रेडिंग खात्यात कशा प्रकारे दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग प्राइस, सेकंड मार्केट प्राइस, थर्ड कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लेस, अँड फोर्थ अप्रूव्ह प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लेस, खर्च किंमत किंवा निव्वळ किंमत जी कमी असेल ते. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे बघा अकाउंटिंग रेकॉर्ड्स मध्ये थर्ड पॉइंट आहे 20.2.3. बघा वेन द बिझनेस सेंड गुड्स न्यूमरेसली ऑन सेल ऑफ रिटर्न, कॅज्युअली, नॉर्मल, आणि त्याच्यानंतर आता आपण बघत आहे न्यूमरेसली. ठीक आहे. तर बघा कन्सेप्ट दिलेले आहे आपण. बघा
नो इमिडिएट सेल इज रेकॉर्डेड वेन गुड्स आर सेंट. वस्तू पाठवल्यावर त्वरित विक्रीची नोंद केली जात नाही. नेक्स्ट आहे सेल इज रिकॉग्नाइज ओनली वेन कस्टमर अप्रूव्ह और इंडिकेटेड एक्सेप्टन्स. फक्त ग्राहकाने मंजुरी दिल्यावर किंवा माल ठेवल्याचा संकेत दिल्यावरच विक्री समजली जाते. आणि थर्ड आहे गुड्स आर रेकॉर्डेड इन सेल और रिटर्न डे बुक नॉट अ सेल्स बुक. व्यवहारासाठी विशेष सेल्स और रिटर्न डे बुक मध्ये नोंद केली जाते. ओके. आता बघा सेम आहे अकाउंटिंग प्रोसेस. गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल तर बघा ओनली रेकॉर्डेड इन डे बुक, नो जर्नल एंट्री. फक्त डे बुक मध्ये नोंद, कोणतेही खाती नोंद नाही. सेकंड गुड रिटर्न तर रेकॉर्डेड इन 5-8 कॉलम्स डे बुक. गुड अप्रूव्ड बाय कस्टमर तर कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आणि इयर एंड गुड्स होल्ड विथ द कस्टमर तर गुड विथ कस्टमर सेल और रिटर्न अकाउंट टू ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. या टाइप मध्ये आपण काय करतो त्याची एंट्री करतोय. ठीक आहे. आता बघा याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे वेन गुड्स आर सेंड ऑन सेल और रिटर्न बेसिस हाऊ दे आर इनिशियली रेकॉर्डेड. जेव्हा माल सेल और रिटर्न आधारावर पाठवला जातो तेव्हा सुरुवातीला कशा प्रकारे नोंदवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स डे बुक, सेकंड परचेस डे बुक, थर्ड सेल और रिटर्न डे बुक अँड फोर्थ कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल और रिटर्न डे बुक. ओके. नेक्स्ट सेकंड व्हॉट इज द पर्पज ऑफ मेंटेनिंग अ सेल ऑन रिटर्न लेजर. सेल ऑन रिटर्न खाता राखण्याचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रेकॉर्ड द कस्टमर ट्रान्झॅक्शन ओनली, सेकंड टू रेकॉर्ड द सेल्स ट्रान्झॅक्शन ओनली, थर्ड टू मेंटेन अ रेकॉर्ड ऑफ गुड्स सेंड अँड रिटर्न ऑन सेल और रिटर्न बेसिस, थर्ड टू रेकॉर्ड कॅश रिसिप्ट फ्रॉम कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड. ठीक आहे. टू मेंटेन अ रेकॉर्ड ऑफ गुड्स सेंड अँड रिटर्न ऑन सेल ऑन रिटर्न बेसिस. सेल और रिटर्न आधारावर पाठवलेले परत केलेले माल नोंदवण्यासाठी. नेक्स्ट थर्ड वेन गुड्स आर रिटर्न विदिन अ स्पेसिफाईड टाइम विच एंट्री इज मेड. जेव्हा माल दिलेल्या वेळेत परत केला जातो तेव्हा कोणती नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स अकाउंट डेबिट, कस्टमर अकाउंट क्रेडिट, सेकंड सेल और रिटर्न अकाउंट डेबिट, कस्टमर अकाउंट क्रेडिट, थर्ड कस्टमर अकाउंट डेबिट, सेल अकाउंट क्रेडिट अँड फोर्थ सेल और रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सेल और रिटर्न अकाउंट डेबिट, कस्टमर अकाउंट क्रेडिट. सेल और रिटर्न डेबिट खाता आणि ग्राहक खाता क्रेडिट. नेक्स्ट फोर्थ व्हॉट हॅपन्स वेन गुड्स आर एक्सेप्टेड बाय कस्टमर इन सेल और रिटर्न ट्रान्झॅक्शन. जेव्हा ग्राहक सेल और रिटर्न व्यवहारात माल स्वीकारतो तेव्हा काय घडतं. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो अकाउंटिंग एंट्री इज मेड, सेकंड द ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड एज रेग्युलर सेल अँड एंटर्ड इन द सेल्स डे बुक, थर्ड the customer is debited from the return of goods, and fourth a new invoice is created for the customer. The correct answer is second. A transaction is treated as regular sale and entered in sales day book. व्यवहार सामान्य विक्री म्हणून घेतला जातो आणि विक्री दिनांक पुस्तकात नोंदवला जातो. नेक्स्ट फिफ्थ when goods are lying with customer pending approval what is done at year end. जेव्हा माल ग्राहकांकडे मंजुरीसाठी थांबवलेला असतो तेव्हा वर्ष अखेरीस काय केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी विथ कस्टमर इज रेकॉर्डेड ॲट इनव्हॉइस प्राइस, सेकंड इन्व्हेंटरी विथ कस्टमर इज रेकॉर्डेड ॲट कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर, अँड fourth the goods are considered return and fourth goods are considered as sold. The correct answer is second inventory with customer is recorded at cost or net realizable value whichever is low. ठीक आहे. ग्राहकांसोबत इन्व्हेंटरी खर्च किंवा निव्वळ प्राप्ती मूल्यावर जो कमी असेल नोंदवली जाते. आता बघा 20.3 आहे आपला कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे. कॉमन एमसीक्यूज आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे ट्रू आणि फॉल्स सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बघा कॉमन एमसीक्यूज मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे when a large number of articles are sent frequently on sales return basis it is necessary to maintain. जेव्हा मोठ्या प्रमाणावर वस्तू विक्री किंवा परत करण्याच्या आधारावर वारंवार पाठविल्या जातात तेव्हा खालीलपैकी कोणते पुस्तक ठेवणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे सेल्स रिटर्न, सेकंड गुड्स रिटर्न जर्नल अँड थर्ड आहे सेल्स ऑन रिटर्न जर्नल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल्स
और रिटर्न जर्नल, विक्री किंवा परत जर्नल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, सेल और रिटर्न डे बुक और सेल और रिटर्न लेजर आर नोन ॲज. विक्री परत करण्याचा दिवस पुस्तक आणि विक्री परत करण्याचा लेजर म्हणून ओळखले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल बुक, सबसायडरी बुक अँड मेमोरंडम बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सबसायडरी बुक, सहाय्यक पुस्तके. नेक्स्ट थर्ड, अंडर सेल्स ऑन रिटर्न और अप्रुव्हल बेसिस द ओनरशिप ऑफ गुड इज पास्ड ओनली. विक्री किंवा परत करण्याच्या आधारावर विक्री झालेल्या वस्तूंची मालकी फक्त किंवा हस्तांतरित केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेन द रिटेलर गिव्ह हिज अप्रुव्हल. सेकंड, इफ बोथ गुड्स आर नॉट रिटर्न विथ अ स्पेसिफाईड टाइम अँड बोथ ए अँड बी. आन्सर आहे बोथ ए अँड बी. मीन्स जेव्हा किरकोळ विक्रेता त्याची मंजुरी देतो आणि जर वस्तू निश्चित केलेल्या कालावधीत परत केल्या गेल्या नाही. नेक्स्ट फोर्थ, under sales or return on approval basis when transaction are few, the seller while sending the goods treated them as. विक्री किंवा परत करण्याच्या आधारावर जेव्हा व्यवहार कमी असतात विक्रेता वस्तू पाठवताना त्याचा कशा प्रकारे मानतो. बघा ऑप्शन आहे an ordinary sale but no entry is passed in the book. Second, an ordinary sale and entry for normal sale is passed book. And third, approval sale or no entry passed. The correct answer आहे इथे थर्ड, अप्रुव्हल सेल अँड नो एंट्री इज पास. मंजुरी विक्री म्हणून आणि कोणतीही नोंद केली जात नाही. नेक्स्ट फिफ्थ, अंडर सेल्स ऑन रिटर्न और अप्रुव्हल बेसिस व्हेन ट्रान्झॅक्शन आर फ्यू अँड सेलर ॲट द एंड अकाउंटिंग इयर रिव्हर्स द एंट्री, then what will the accounting for treating good written by the customer is a subsequent date. बघा काय म्हटलंय, विक्री किंवा परत करण्याच्या आधारावर जेव्हा व्यवहार कमी असतात आणि विक्रेता लेखाकीय वर्षाच्या शेवटी विक्रीची नोंद उलटवतो तर नंतरच्या तारखेला ग्राहकांनी परत केलेल्या वस्तूंसाठी लेखांकन उपचार काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नो एंट्री विल बी पास फॉर सच रिटर्न गुड्स. सेकंड, एंट्री फॉर रिटर्न गुड्स इज पास्ड बाय द सेलर. अँड थर्ड, ओनली द इन्व्हेंटरी ऍडजस्टेड. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, नो एंट्री विल बी पास फॉर सच रिटर्न गुड. अशा वस्तूंच्या परताव्याची कोणतीही नोंद केली जाणार नाही. आता बघा 20.4 आहे टेस्ट ऑफ युअर नॉलेज. याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. तर ट्रू आणि फॉल्स मध्ये बघा काय आहे. फर्स्ट, गुड्स सोल्ड ऑन अप्रुव्हल और रिटर्न बेसिस आर नॉट रेकॉर्डेड इन क्रेडिट सेल इनिशियली. When they are sent out in a case of business entity, sells goods casually on the return basis. बघा विक्रीवर किंवा परतावा आधारावर वस्तू पाठवल्यावर जर व्यवसाय विक्रीवर वस्तू अनौपचारिकपणे पाठवित असेल तर त्या सुरुवातीला क्रेडिट विक्री म्हणून नोंदवल्या जात नाही का. तर याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. सेकंड, द कस्टमर रिटेन द गुड्स इवन आफ्टर द एक्सपायरी ऑफ मेन्शन टर्म. But this act does not confirm the sale of good as there no expense consent given. बघा काय म्हटलंय, ग्राहक दिलेल्या कालावधीनंतर वस्तू ठेवतो तरीही क्रिया वस्तूंच्या विक्रीला मान्य देत नाही कारण ग्राहकाने स्पष्टपणे सहमती दिली नाही का. याचे आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट थर्ड, ऍट द एंड ऑफ द इयर दोज गुड्स ऑन अप्रुव्हल बेसिस awaiting approval from the customer are shown as a part of sales in the book of the seller. वर्षाच्या अखेरीस ग्राहकाकडून मंजुरीची वाट पाहत असलेल्या परतावा आधारावर वस्तू विक्रेतेच्या पुस्तिकांमध्ये विक्री म्हणून नोंदविल्या जातात का. ठीक आहे. नंतर फोर्थ आहे, नो एंट्री नीड्स टू बी पास इन द बुक ऑफ द सेलर व्हेन कस्टमर रिजेक्ट द गुड्स अवेटिंग अप्रुव्हल आफ्टर क्लोजिंग द बुक ऑफ द सेलर. विक्रेतेच्या पुस्तिका बंद झाल्यानंतर ग्राहकाने वस्तू परत केली मंजुरीची वाट पाहत असलेल्या वस्तू तेव्हा विक्रेतेच्या पुस्तिकामध्ये कोणतीही नोंद करावी लागत नाही का. ठीक आहे. लास्ट, द पिरियड विद इन विच द कस्टमर हॅज टू रिजेक्ट और एक्सेप्ट फिक्स्ड बाय द बायर. बघा ग्राहकाला वस्तू नाकारण्याची किंवा स्वीकारण्याची कालावधी ही विक्रेत्याने ठरवली असते, खरेदीदाराने नाही का. तर याचे आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आपला कन्साइनमेंट वर राहणार आहे 21 नंबरचा आणि पीडीएफ अवेलेबल्स आहे. ज्यांना पण पीडीएफ लागत असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा.
तिथे तुम्हाला ही बुक्स मिळून जाणार. जर सर्वच बुक भेटणार तर एक हेवी डिस्काउंट पण त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार. ज्यांना पण ह्या बुक्स पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीच नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि याच्यावर 100 रुपीजचं जे डिस्काउंट आहे ईच बुकवर ते फक्त 10 मई पर्यंत व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर जी MRP प्राइस आहे त्याच प्राइसमध्ये तुम्हाला ही बुक्स मिळणार आहे. ठीक आहे. तर चला तेव्हापर्यंत थँक्यू. आणि नेक्स्ट टॉपिक जो राहणार आहे तो आपला कन्साइनमेंटवर आहे. ठीक आहे.